राज्यभरात पुन्हा इंधन टंचाईच्या झळा पाहायला मिळतात। रत्नागिरीमध्ये 20 दिवसांपासून सीएनजीचा तुटवडा, तर हिंगोलीमध्ये डिझेल तुटवड्यामुळे शेतकरी हैराण झाले। वाशीममधल्या अनेक पेट्रोल पंपावर डिझेलच मिळत नाही, तर पंढरपूरमध्ये सीएनजीचा तुटवडा पाहायला मिळतो। रत्नागिरी, हिंगोली, वाशिम, पंढरपूर या राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणी सध्या पेट्रोल आणि डिझेल मिळत नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांची सध्या कामं रखडल्याचं पाहायला मिळते। रत्नागिरीमध्ये गेल्या 20 दिवसांपासून सीएनजीचा पुरवठा होत नाही, तर तिकडे हिंगोलीमध्ये डिझेल मिळत नाहीये। शेती मशागतीची अनेक कामं करायची आहेत, मात्र शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्यामुळे त्यांची कामं सध्या ठप्प झालीत। पेट्रोल पंपावर सध्या शेतकऱ्यांच्या रांगा पाहायला मिळतात, गर्दी पाहायला मिळते। पंढरपूरमध्ये सुद्धा सध्या सीएनजीचा तुटवडा जाणवतो। रोज सकाळी येऊन पाहत इथून बायपास पर्यंत लाईन लागली राहिली आणि तिथून बायपास पासून पाहायला लागलो वापस चाललो, बायपास पासून पाहायला लागलो वापस चाललो। 4 दिवस झाली बोरिंग मशीन उभी, रिबोर करायचा होता तर ते फक्त डिझेल आबाई बोरिंग मशीन उभी। बोर बी आता पाणी पडायचा टाइम झाला, रिबोर करायचा, रिबोर करणं होईना नाही, डिझेल आबाई फक्त। दिवसभर इथं उन्हामध्ये थांबून रांगेला लागून अक्षरशः अखेरीला शेवटी डिझेल नाही भेटलं, रिकाम्या हाताने वापस चाललोय आता। आणि हे आजच नाही झालं, हे 2-3 वेळेस झालेलं आहे। दिवसभर आता इथं शेतातले कामं सोडून यायचं, इथं डिझेल न्यायचं, कामं काय रात्रशा करायचे कामं। शासनानं हे तोंड दाबून मारण्याचा धंदा बंद करून टाकावं आणि शेतकऱ्याला या डिझेलच्या अडचणीतून मुक्त करून टाकावं। शासनाने थोडीशी याची दखल घ्यायला पाहिजे, विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी याची थोडीशी दखल टाकायला पाहिजे की लोकांचे हाल काय होत आहेत। आज शेकडो लोक हायवेवरती गाड्या रोडवरती लावून रात्री 12-1 वाजेपासून रोडवर जाम आहेत, कारण की डिझेलच मिळत नाही, तर लोक जाणार कुठे। आज आता आम्ही 7 वाजता इथं आलो, तरी आमचा टायमिंग आता सांगायला की पेट्रोल पंपवाले 4ला भेटेल, 3ला भेटेल, अजूनही कन्फर्म नाही येण्याची शक्यता।